स्वागत आहे माझ्या चॅनेलवर. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया स्वादिष्ट पोहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी प्रथम तुम्हाला दाखवते. दोन वाटी जाडे पोहे जाड घ्यायचे आहेत. 1 वाटी चिरलेला कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, ओला नारळ किसलेला, स्वादानुसार मीठ, साखर, डाळे आणि हे शेंगादाणे तळून घ्यायचे आहेत. ओला हिरवा वाटाणा, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, लिंबू, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि फोडणीसाठीचं साहित्य म्हणजे मोहरी, जिरे, हळद, हिंग. चला तर आपण सुरुवात करूया स्वादिष्ट पोहे बनवायला. त्यासाठी मी हे जाडे पोहे एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि स्वच्छ धुवून घेत आहे. पाणी टाकल्या लगेच हे पाणी निथळून घ्यायचं आहे. पोहे जास्त वेळ त्यात ठेवायचे नाहीत, नाहीतर त्याचा लगदा होतो. हे पहा, मी असे चाळणीत काढून घेतले आहेत आणि निथळून घेतले आहेत. आता आपण हिरवी मिरची चिरून घेऊया. ही मी हिरवी मिरची 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये शेंगादाणे पहिले तळून घेऊया. हे पहा, गरम झालंय. आता मी त्याच्यामध्ये शेंगादाणे टाकते. छान क्रिस्पी असे मस्त फ्राय करून घेते. स्वाद गाथा आहे माझ्या चॅनेलला. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा हे पोहे माझ्या घरी बनवलेच जातात. आमच्या घरात ही सगळ्यांची फेवरेट डिश आहे. हे पहा, शेंगादाणे छान तळून झाले आहेत. आता मी ओला वाटाणा टाकलाय. तो असा छान वाफवून घ्यायचा आहे. 2 मिनिटं ठेवलं की तो छान वाफला जातो असा. आता तो मी बाजूला करून घेते आणि आता फोडणी करूया. त्यासाठी मी तापलेल्या तेलामध्ये आधी मोहरी टाकून घेते. मोहरी अशी छान तडतडली पाहिजे. मोहरी तडतडल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जिरे टाकूया. जिरे टाकून छान तडतडतायत. जिरं मस्त फुललं की त्याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकते. ते छान हलवून घ्यायची. हे पण थोडेसे तळून झाले की त्याच्यात हिरवी मिरची टाकूया. हिरवी मिरची पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. ही झाली आता तळून. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर कांदा टाकूया. हा बारीक चौकोनी चिरून घ्यायचा आहे कांदा. तो आता छान फ्राय करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला घाई असेल तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाफवून घ्या, म्हणजे कांदा लवकर मऊसूत होईल. आणि असा तळायचा असेल तर थोडासा वेळ लागेल. 1 ते 2 मिनिटाचा छान वर खाली भाजून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया. आता हळद टाकून झाली आहे. मी हिंग टाकते थोडीशी, त्याच्यामुळे पोह्यांना चव छान येते. आता हे सगळं कांद्याला लावून घ्यायचं आहे, मिक्स झालं पाहिजे. आता त्याच्या लेअरवर मी काय करते, हे डाळे टाकून घेते. डाळे आतमध्ये टाकून तळायचे नाहीत, नाहीतर हे कडक होतात, मग खायला बरोबर नाही लागत ते. मग त्या लेअरवर मी आता काय करते, हे भिजवलेले पोहे आहेत ते टाकून घेते. आणि आता ह्याला दडपून वाफ घ्यायची आहे. त्यासाठी आधी एक छोटी प्लेट टाकते आणि त्याच्यावर हे मोठं झाकण ठेवते. 1-2 मिनिटं ठेवायचं आहे हे. आता मी हे 2 मिनिटं झाले, काढून घेत आहे. दणदणीत वाफ आली आहे, मस्त छान वाफले गेलेत पोहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. खालीवर करून मिक्स करून घेत आहे पहा. आता एक वाफ काढून घेऊया. त्याच्या आधी थोडं स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे.
मीठ टाकल्यानंतर थोडीशी मी साखर टाकतेय. थोडीशी चवीपुरती साखर टाकली आहे. आता हे परत सगळं मिक्स करायचं. लिंबू पण पिळून घ्यायचं आहे आता लगेच, म्हणजे आंबट, गोड, तिखट अशी छान चव येईल पोह्याला. ह्या सगळ्या चवी या पोह्यामध्ये आता मिक्स होतील. त्यासाठी आपल्याला वाफ आणावी लागेल. एक वाफ आणूया आता. अशी दणदणीत वाफ आल्यावर परत झाकण काढायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, पोहे असे छान मऊ लुसलुशीत होतील. आता हे मी खालीवर करून घेते, मिक्स करून घेते हे सगळं. पाण्याचा हबका टाकलेला. आणि आता काय करते, परत एकदा झाकण ठेवून आपण परत एकदा वाफ घेऊया. हे पहा, तुम्हाला आणखी मऊ हवे असतील तर आणखी एकदा ही प्रोसिजर करायला हरकत नाही. पुन्हा एकदा वाफ आणायची असेल तर पुन्हा एकदा पाण्याचा थोडासा हबका टाकायचा आणि झाकण टाकून वाफ आणायची. हे पहा, आता कसे छान मऊ लुसलुशीत पोहे झाले. आता हे पोहे मी एका बाउलमध्ये काढून घेते. पोहे जर त्यातच ठेवले तर खालची लेअर आहे कढईला लागून असलेली, ती थोडीशी कडक होतात दाणे आणि मग खायला थोडंसं ते बरोबर नाही लागत. त्यामुळे मी सगळे पोहे आधी काढून घेते बाउलमध्ये. आता त्याच्यावर छान असे शेंगादाणे स्प्रेड करते. हे असे शेंगादाणे पसरले. मला जास्त प्रमाणात आवडतात म्हणून मी जास्त शेंगादाणे घेतले. हे पहा, पिवळे पोहे, लाल शेंगादाणे, त्याच्यावर मस्त हे ओलं नारळ किसलेला आहे तो पीस टाकते. आता वरून अशी छान कोथिंबीर पेरायची आहे. हे पहा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. सुटलं ना तोंडाला पाणी बघूनच की माझी पोह्यांची डिश रेडी आहे. हे पोहे माझ्या नवऱ्याला खूप 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 आवडतात. त्याची फेवरेट डिश आहे. चला तर मग अशा सोप्या सोप्या सुंदर सुंदर रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. थँक्यू.